मी आज बनवत आहे मटर फुलकोबी ची रस्सा भाजी। नमस्कार माझा सगळ्यांना। मी आज बनवत आहे फुलकोबी मटरची रस्सा भाजी। त्यासाठी मी 300 ग्रॅम फुलकोबी घेतली आहे। फुलकोबीचा मागचा पूर्ण भाग कापून घेत आहे। घरातील 5 लोक खातील अशी फुलकोबी मटरची भाजी मी आज बनवत आहे। आता आपण फुलकोबी चिरून घेऊ। फुलकोबीचे मीडियम आकाराचे तुकडे करून कापून घ्यावेत। फुलकोबी माझी येथे चिरून तयार आहे। चिरून घेतलेली फुलकोबी एका भांड्यात टाकून घेऊ। फुलकोबीमध्ये गरम पाणी करून घ्यावे आणि ते पाणी फुलकोबीत टाकावे। 1 चमचा मीठ, हळद 1 चमचा टाकून 10 मिनिट मीठ आणि हळद मिक्स करून तसेच ठेवावे। मीठ आणि हळद गरम पाणी यामुळे फुलकोबीमधील जंतू मरतात। एक मीडियम आकाराचा कांदा घेऊन आपण तो चिरून घेऊया। कांदा बारीक चिरून घ्यावा। कांदा बारीक चिरून तयार आहे। मी येथे 2 टमाटर घेतलेले आहे। टमाटर बारीक चिरून घ्यावे। एक टमाटर चिरून घेतलेला, आता दुसरा टमाटर आपण चिरून घेऊ। दहा 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। गॅस चालू करून कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकून घ्या। तेलात लसूण पाकळ्या 10-12, चिरून घेतलेला कांदा, चिरून घेतलेला टोमॅटो घाला। गॅस मीडियम आचेवर राहू द्या। कांदा टोमॅटो मस्त लालसर होईपर्यंत तेलात परतून घ्यावा। एक हिरवी मिरची टाका। मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। टोमॅटो कांदा मस्त खमंग भाजून तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेऊ। मी 20 ग्रॅम सुकं खोबरं घेतले आहे। भाजून घ्यावे। भाजून झाल्यावर मीठ, हळद आणि गरम पाण्यात टाकलेली फुलकोबी एका भांड्यात काढून घेऊ। गॅस मीडियम आचेवर करून 4-5 चमचे तेल टाकून त्यात फुलकोबी टाका। फुलकोबी टाकून मिक्स करून घ्या। फुलकोबीत 1 चमचा मीठ घाला। मीठमुळे फुलकोबी चवीला रुचकर लागते। तेलात फुलकोबी जास्त न शिजवता अर्धवट शिजू द्यावी। राहिलेली रश्श्यात शिजून घेऊ। 1 चमचा जिरं, परतून घेतलेले कांदा टोमॅटो मिक्सर भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी। भाजून घेतलेले सुकं खोबरं मिक्सर भांड्यात टाका। तेलात फुलकोबी पूर्ण न शिजवता अर्धवट फ्राय करून प्लेटमध्ये काढून घेऊ।
गॅस चालू करून कढईमध्ये 25 ग्रॅम तेल टाकून गरम करून घ्या. तेल गरम करून त्यात मोहरी जिरं घाला. मोहरी जिरं तडतडल्यावर त्यात बारीक करून घेतलेली पेस्ट टाका. पेस्ट टाकल्यावर कालवून घ्यावी. पेस्ट टाकल्यावर कालवून घ्या. मसाला तेलात परतून झाला की त्यात लाल मिरची पावडर अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा, अशी एक चमचा लाल मिरची पावडर टाका. धनेपूड 1 चमचा, हळद 1 छोटा चमचा. धनेपूड, लाल मिरची पावडर, हळद टाकल्यावर मिक्स करून घ्यावे. 3 मिनिट मसाला तेलात परतून घ्यावा. मिक्सर भांड्यामध्ये थोडं पाणी टाका. मिक्स करून घ्यावे. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाल्याला मस्त तेल सुटलेले आहे. त्यामध्ये 100 ग्रॅम मी फ्रोझन मटर टाकले आहे. मटर टाकल्यावर मिक्स करून घ्यावे. फोडणीत अर्धवट फ्राय करून घेतलेली फुलकोबी टाकून मिक्स करून घ्यावी. भाजी मिक्स करून घ्यावी. मीठ चवीप्रमाणे घाला. मी येथे 1 चमचा मीठ घातले आहे. गरम मसाला 1 चमचा घाला. मीठ, गरम मसाला टाकून भाजी मिक्स करून घ्यावी. तीन वाटी पाणी गरम करून भाजीत घाला. पाणी टाकून भाजी मिक्स करावी. भाजी मीडियम आचेवर शिजवून घ्या. बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घाला. गॅस मीडियम आचेवर करून भाजी 10 मिनिट शिजवून घेऊ. नंतर गॅस बंद करून भाजी आपली शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त फुलकोबी मटरची रस्सा भाजी तयार आहे. अशी भाजी तुम्ही पोळीसोबत, पुरीसोबत बनवून खाऊ शकता. भाजी आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही पण बनवून पहा फुलकोबी मटरची रस्सा भाजी.